नमस्कार, मी नमिता धुरी. तुम्ही पाहताय लोकमत मुंबई आणि आता मी आहे बोरिवलीच्या भाजी बाजाराजवळ. बोरिवलीच्या भाजी बाजारातला रस्ता फेरीवाल्यांनी भरून गेला होता. इथे बीएसटीची बस येणंही बंद झालं होतं आणि आता इथे मोठी कारवाई सुरू झालेली आहे. अनधिकृत बांधकामं तोडण्याचं काम सुरू आहे. इथे फेरीवाल्यांनी काही छोटी दुकानं थाटली होती, शिवाय काही कोर्ट कचऱ्यांसाठी लागणारी जी कागदपत्र आहेत ती कागदपत्र बनवणारी दुकानं, झेरॉक्सची दुकानं, अशी बरीच छोटी छोटी अनधिकृत दुकानं इथे मांडण्यात आली होती. ती दुकानं तोडण्याचं काम सुरू आहे. इथे हा संपूर्ण रस्ता आपण जो बघतो आहोत तो रस्ता खरं तर फेरीवाल्यांनी भरून गेलेला असतो. इथे पाऊल ठेवायलाही संध्याकाळच्या वेळात जागा नसते. फुलवाले, फळवाले, भाजी विक्रेते सर्वजण इथे बसलेले असतात. त्यामुळे इथे बीएसटीची बस काही वर्षांपूर्वी येत होती, पण ती बंद करण्यात आली होती कारण इथून हा रस्ता पूर्ण फेरीवाल्यांनी भरलेला असतो. मात्र आता मोठी कारवाई केली जाते. इथे अनधिकृत बांधकामं तोडली जात आहेत. फेरीवाल्यांना उठवण्यात आलेलं आहे. लोकमत मुंबईने सुद्धा या संदर्भात यापूर्वी बातम्या दिलेल्या आहे. एक मिनिट. लोकमत मुंबईने सुद्धा या संदर्भात यापूर्वी बातम्या दिलेल्या आहेत. फेरीवाल्यांचा बराच धुमाकूळ बोरिवलीतल्या रस्त्यांवर बघायला मिळतो. खरं तर संध्याकाळच्या वेळात तर वाहतूक कोंडी होते. रिक्षा किंवा बस पुढे जायला जागा मिळत नाही आणि लोकांना चालायलाही जागा मिळत नाही. भाजी बाजारातला रस्ता हा मोठ्या प्रमाणावर फेरीवाल्यांनी व्यापलेला असतो, पण आता गेल्या 2 दिवसापासून इथे मोठ्या प्रमाणावर कारवाई हातात घेण्यात आलेली आहे. पोलीस आणि पालिका मिळून संयुक्तपणे ही कारवाई करत आहेत. स्वतः सहाय्यक पालिका आयुक्त संध्या नांदेडकर यांनी सुद्धा इथे भेट दिली आहे. या गर्दीमध्ये अनेकदा चोऱ्या माऱ्या व्हायच्या, पाकिट चोरी केली जायची, लोकांना चालायला जागा नसायची. फेरीवाल्यांनी हा रस्ता पूर्ण भरलेला होता. हा रस्ता आता मोकळा करण्यात आलेला आहे आणि अनधिकृत बांधकामं पाडण्याची कारवाई सुरू आहे. ही अशा प्रकारे काही वकिलांची दुकानं आणि कोर्ट कचऱ्यांसाठी जी कागदपत्र लागतात ती बनवणारी दुकानं, झेरॉक्सची दुकानं, काही छोटंसं कॅन्टीन, अशा प्रकारे अनेक अनधिकृत बांधकामं इथे गेल्या काही वर्षांत उभी राहिली होती. ही पाडण्याचं काम होत आहे. गेल्या अनेक वर्षात ही मोठी कारवाई बोरिवलीत केली जाते पोलीस आणि आर मध्य विभागामार्फत. लोकमत मुंबईने सुद्धा या संदर्भात यापूर्वी बातम्या दिलेल्या आहेत. बोरिवली रेल्वे स्थानकाबाहेरचा रस्ता आणि बोरिवली भाजी बाजाराबाहेरचा रस्ता हा पूर्णपणे फेरीवाल्यांनी भरून गेलेला असतो. इथे लोकांना पाऊल ठेवायलाही जागा नसते. बीएसटीची बस भाजी बाजाराच्या समोरून जी जात होती ती फेरीवाल्यांमुळे बंद करावी लागली होती आणि आता हा रस्ता मोकळा करण्याचं काम पालिकेने हाती घेतलंय. पालिका आणि पोलीस प्रशासन संयुक्तपणे यावर कारवाई करत आहेत. आपण बघू शकतो इथे बाजूला बरेच लोक उभे आहेत. यातले काही असे आहेत ज्यांचे धंदे इथे होते ते पोलिसांनी उठवले, त्यामुळे बघण्यासाठी सुद्धा इथे बरीच गर्दी झालेली आहे. पोलिसांचा फौजफाटा आहे आणि पालिकेचे कर्मचारी हजर आहेत. स्वतः वॉर्ड ऑफिसर इथे भेट देऊन गेले आहेत काही वेळापूर्वी आणि आता ही मोठी कारवाई गेल्या बऱ्याच वर्षांतली बोरिवली पश्चिम इथे होते आहे फेरीवाल्यांवर. आपण हा रस्ता बघतो आहे, बोरिवली भाजी बाजाराच्या समोरचा हा रस्ता आहे. खरं तर रस्त्यालाच काही फेरीवाल्यांनी भाजी बाजार बनवून ठेवलं होतं आणि भाजी बाजारापेक्षा जास्त स्वस्त भाजी इथे मिळते म्हणून लोक बाहेरच्या बाहेर भाजी खरेदी करून जायचे. भाजी विकणाऱ्यांची, ती खरेदी करणाऱ्यांची गर्दी, यात रिक्षा आणि बाईक्स अडकायच्या, वाहतूक कोंडी व्हायची, लोकांना चालायलाही जागा नसायची. भाजी बाजाराचा बाहेरचा रस्ता आहे आणि मोठी कारवाई गेल्या अनेक वर्षातली केली जाते आहे. अनधिकृत बांधकामं तोडण्याचं काम होतं आहे इथे. बोरिवली पश्चिम इथला हा परिसर आहे. बोरिवली भाजी बाजाराबाहेरचा हा रस्ता, इथे अनधिकृत बांधकामं तोडण्याचं काम पालिकेने हाती घेतलेलं आहे. स्वतः वॉर्ड ऑफिसर, आर मध्य विभागाच्या वॉर्ड ऑफिसर इथे काही वेळापूर्वी भेट देऊन गेलेले आहेत. रिपोर्ट आहे लोकमत मुंबई. आपण हा रस्ता बघू शकतो की आत्ता जेवढा मोकळा दिसतोय आपल्याला हा रस्ता तेवढा मोकळा खरं तर तो नसतो. हा पूर्ण भाग फेरीवाल्यांनी व्यापून गेलेला असतो. फळ विक्रेते असतील, फुल विक्रेते, भाजी विक्रेते इथे मोठ्या प्रमाणावर बसलेले असतात. पाऊल ठेवायलाही जागा नसते. बीएसटीची बस त्यांना बंद करावी लागली होती. इथे चालायलाही जागा नाही त्यामुळे. पण हा आत्ता तुम्हाला रस्ता पूर्ण मोकळा दिसेल. बोरिवली पश्चिम इथली स्थिती आपण बघतो आहोत. बोरिवली भाजी बाजारासमोरचा हा रस्ता आहे. इथून जवळच भाजी बाजार आहे.
पालिकेची मंडई आहे आणि त्या समोरचा हा रस्ता खरं तर फेरीवाल्यांनी व्यापून गेलेला असतो. फुटपाथ तर दिसेनासे झालेले आहेत आणि हा रस्ताही रस्त्याचं अस्तित्वच गेल्या काही वर्षात पुसलं गेलं होतं. तो हा रस्ता आपण आज बघतो आहोत. बोरिवलीकरांनी हे असं दृश्य गेल्या अनेक वर्षात कधीही पाहिलं नसेल. जेवढे बोरिवलीकर स्टेशनला येता जातात त्यांना आतल्या भाजी बाजारापेक्षा हा रस्त्यावरचा भाजी बाजारच अधिक ओळखीचा झाला होता. कारण खऱ्या भाजी बाजारापर्यंत पोहोचायला फेरीवाल्यांनी जागाच ठेवली नव्हती. बीएसटीची बस जाऊ शकत नव्हती, ना रिक्षा जाऊ शकत होती इथून, ना काही. पण हा एवढा मोकळा रस्ता बोरिवलीकरांनी कधीच बघितला नसेल यापूर्वी. आणि ही मोठी कारवाई आता पालिकेने हाती घेतलेली आहे. लोकमत मुंबईने सुद्धा यापूर्वी याविषयीच्या बातम्या दिलेल्या आहेत. बोरिवली पश्चिम इथे रेल्वे स्थानकाबाहेर आणि भाजी बाजाराच्या समोर फेरीवाल्यांनी बरीच गर्दी केलेली असायची. मोठ्या प्रमाणावर फेरीवाले बसलेले असायचे, त्यामुळे इथे रस्त्यावरून चालायला जागा उरायची नाही. पाकिटमाऱ्या, चोरी वगैरे व्हायची इथे. त्यामुळे पालिका, पोलीस सर्वांसाठीच हे फेरीवाले डोकेदुखी ठरत होते. आता गेल्या बऱ्याच वर्षांमध्ये ही पहिली मोठी कारवाई बोरिवलीत केली जाते आहे पालिका आणि पोलिसांमार्फत. आपण मगाशी बघितलं त्याप्रमाणे इथले अनधिकृत बांधकामं तोडली जात आहेत आणि रस्त्यावर बसलेल्या फेरीवाल्यांना उठवलं आहे. आपण पलीकडे बघू शकतो काही लोक इथे उभे असलेले आपल्याला दिसतात. त्यांचे धंदे खरं तर इथे होते काही वेळापूर्वी. गेल्या 2 दिवसांपासून ही कारवाई सुरू असल्याचं सांगितलं जात आहे. अजूनही फुटपाथवर अनेक फेरीवाले बसलेलेच आहेत, पण आता आपण जे फेरीवाले बघतो आहोत ते फारच किरकोळ आहेत. याही पेक्षा मोठ्या प्रमाणावर प्रचंड गर्दी ते फेरीवाल्यांची होती. आपण आता जो रस्ता बघतो आहोत तो रस्ता बोरिवलीकरांनी यापूर्वी शेवटचा कधी बघितला होता हे बोरिवलीकरांना खरंच आठवत नसेल. इतकी गर्दी या रस्त्यावर असायची. मात्र आता गेल्या 2 दिवसांपासून बोरिवली पश्चिम इथे भाजी बाजाराच्या समोर मोठी कारवाई पालिका आणि पोलीस यांनी हाती घेतलेली आहे. अनधिकृत बांधकामं तोडली जात आहेत. वकिलांची नोटरी करणारी छोटी छोटी दुकानं इथे होती. काही फेरीवाल्यांची दुकानं होती. रस्त्यावर फेरीवाले बसत होते, पण रस्ताही मोकळा झालाय आणि आता अनधिकृत बांधकामं सुद्धा तोडली जात आहेत. हा भाजी बाजारासमोरचा एवढा मोकळा रस्ता यापूर्वी बोरिवलीकरांनी कधीही बघितला नसेल. एवढी मोठी कारवाई गेल्या काही वर्षांतली इथे होते आहे. बोरिवली पश्चिम इथली स्थिती आहे. बोरिवली रेल्वे स्थानकाच्या बाहेर मोठ्या प्रमाणावर फेरीवाल्यांची गर्दी असते. भाजी बाजाराच्या समोरचा रस्ता पूर्ण फेरीवाल्यांनी व्यापलेला होता. या संदर्भात लोकमत मुंबईने सुद्धा गेल्या काही दिवसात बातम्या दिल्या आहेत मोठ्या प्रमाणावर. त्यानंतर थोडीफार कारवाई सुरू झाली, मात्र पालिकेची गाडी निघून गेल्यानंतर पुन्हा फेरीवाले रस्ता व्यापून टाकत होते. पण आज परिस्थिती वेगळी दिसते आहे. बोरिवली येथल्या भाजी बाजाराचा समोरचा हा रस्ता गेल्या अनेक वर्षात पहिल्यांदा इतका मोकळा दिसतो आहे आणि अनधिकृत बांधकामं सुद्धा तोडली जात आहेत. इथे अनेक खाद्यपदार्थांची दुकानं, खाण्याच्या वस्तू विकणारी दुकानं आणि भाजी विक्रेते, फळ विक्रेते बसलेले असायचे. त्यांची छोटी छोटी दुकानं होती. एक छोटंसं कॅन्टीन, उपाहारगृह वगैरे होतं. हे अशा प्रकारे इथे आपण आता जी टपरी बघतोय पानाची, त्याच्या भोवती एक मोठं बांधकाम होतं तात्पुरत्या स्वरूपात केलेलं. ते गेल्या काही वर्षात कायम झालं होतं खरं तर. ते आत्ताच पालिकेने तोडलं थोड्या वेळापूर्वी आणि अजूनही अशा प्रकारे अनधिकृत बांधकाम तोडण्याचं काम सुरू आहे. खरं तर इथे एक मैदान आहे, रामलीला मैदान. या बागेचा गेट अशा प्रकारे बंद झालेला होता. फेरीवाल्यांनी तो बंद केला होता. ही खरं तर बाग आहे, पण लोकांना येण्या जाण्यासाठी इथे रस्ताच उरला नव्हता. ही अशा प्रकारची दुकानं इथे अनेक मोठ्या प्रमाणावर होती. त्यातली जी अनधिकृत दुकानं आहेत ती आता तोडली जात आहेत. मोठी कारवाई केली जाते. गेल्या अनेक वर्षातली मोठी कारवाई आहे ही पालिकेने हाती घेतलेली. बोरिवली पश्चिम इथली ही दृश्य आहेत. बोरिवली पश्चिम इथे भाजी बाजारासमोरचा हा रस्ता मोकळा करण्याचं काम आता पालिका आणि पोलीस प्रशासनाने हाती घेतलेलं आहे. पोलिसांच्या कडक सुरक्षा व्यवस्थेमध्ये पालिकेतर्फे ही कारवाई फेरीवाल्यांवर केली जाते आहे. आता आपण जे दृश्य बघतो आहोत
त्यात अनधिकृत बांधकामं तोडण्याचं काम चालू झालेलं आहे आणि आता अनधिकृत बांधकामं करणाऱ्यांना सुद्धा कळून चुकलंय की त्यांचं काही आता यापुढे चालणार नाहीये, त्यामुळे त्यांनी सुद्धा आपली दुकानं रिकामी करण्याचं काम सुरू केलेलं आहे. खरं तर अशा प्रकारे मुंबईत फेरीवाल्यांचा प्रश्न मोठा गंभीर होत चाललेला आहे आणि त्याबाबत अनेकदा पालिका प्रशासनही त्यासमोर हतबल असतं. मात्र आता पालिकेने हा विषय गांभीर्याने घ्यायचे ठरवले आणि अशा प्रकारे मोठी कारवाई बोरिवली पश्चिम इथे केली जाते आहे. अनधिकृत बांधकाम इथे तोडली जात आहेत. बोरिवली पश्चिम इथली दृश्य आहेत. बोरिवली भाजी बाजारासमोरचा हा रस्ता आहे. अनधिकृत बांधकामं तोडण्याचं काम सुरू आहे. बोरिवली भाजी बाजाराचा रस्ता आता संपूर्ण मोकळा दिसतोय. आता इथे रस्त्यावर फेरीवाल्यांची बरीच गर्दी असते अनेकदा. गेल्या अनेक वर्षात पालिकेने ही मोठी कारवाई आज पहिल्यांदा हाती घेतली आहे. थोड्या वेळापूर्वी वॉर्ड ऑफिसर सुद्धा भेट देऊन गेलेले आहेत. नमिता धुरी, लोकमत, मुंबई.